हाय नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर मस्त मजेत असाल तर चला आपण खूप छान मंगळसूत्र घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. तर हा मंगळसूत्र तुम्हाला अगोदर दाखवते मी कसा बनवला आहे आणि नंतर आपण वळणार आहोत हा मंगळसूत्राच्या साहित्याकडे. तर चला आपलं आजच्या मंगळसूत्राचं साहित्य: कातर, छोट्या साईजचे मंगळसूत्रे, फिरकी, सोनेरी मणी, काळे मणी आणि सोन्याची मणी. जास्त काही साहित्य नाही आहे, कमी साहित्यापासून छानसं एकदम युनिक मस्त मंगळसूत्र बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारं दोरा. तर सर्वात प्रथम आपण दोरा घेतलेला आहे 2 पदरी आणि तो दोरा कट करून घेतलेला आहे. आणि तो दोरा कट करून झाल्यानंतर आपण त्या दोऱ्याला 2 ते 3 छानशा गाठणी मारून घेणार आहोत. तर मी 2 ते 3 गाठणी मारून घेते, तर तुम्ही पण तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या गाठणी मारून घ्यायच्या, कारण की सर्वांची बनायची पद्धत वेगवेगळी असते. तर चला आपण गाठणी मारून घेतलेली आहे. तर आता आपला जो टेप आहे तर त्या टेप चिकटपट्टीने आपण म्हणजे गाठणी मारलेले पदर आहेत तर ते पदर व्यवस्थित खाली चिटकून घेऊया. टेबल फरशी वगैरे काय असतं ते त्याला तर ते चिटकून घेऊयात आपण. म्हणजे काय होतं, कोणी लेडीज काय करतात, दोरा पायामध्ये वगैरे गुंतवतात. तर समोर मंगळसूत्र दाखवायचं म्हटल्यानंतर पायामध्ये व्यवस्थित गुंतल्यानंतर ते मंगळसूत्र पण व्यवस्थित दाखवल्या जात नाही. आणि एखाद्याला म्हणायचं हा हातामध्ये घ्या किंवा तुमच्या पायाखाली दाबा धरा, एवढे कुठाने करू. तर सर्वसाधारण एक टेप आणायचा आणि तो टेप किती मोठा असतो, किती मंगळसूत्राला तुम्ही काम येऊ शकतो तुमच्या. तर उशीक चिकटपट्टी घ्यायची, तर चिटकून द्यायची. तर चला आता आपण चिटकून घेतलेलं आहे. तर आता आपण आपलं मंगळसूत्र बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण सर्वात प्रथम ह्या 2 पदरी दोऱ्यामध्ये आपली सुईची जो दोरा आहे तर तो दोरा त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित पॅक करून घेऊया. तर हे पहा, आता आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित दोरा पॅक करून झाल्यानंतर आपण सोनेरी काळे अशी मणी घालून घेतलेले आहेत. तर मी शॉर्ट मंगळसूत्र बनवलं आहे, तर मग मी माझ्या सोयीनुसार मणी घातलेले आहे सर्व. तर तुम्हाला जर लॉंग मंगळसूत्र जर बनवायचं असेल असं सिंपल एक पदरी, तर तुम्ही लॉंग मंगळसूत्राचे अंदाजे सोनेरी मणी, काळे मणी, सोन्याचे मणी असे घालू शकता. तर सोनेरी मणी, काळे मणी झाल्यानंतर फक्त काळेच मणी घातलेले आहेत मी, त्याच्यामध्ये मिक्स मणी नाही घातलेले. आणि काळे मणी घालून झाल्यानंतर त्याच्या शेजारी जे आपण एकदम गोल्डन मणी जे आपण ज्वेलरी वगैरे मोत्याची बनवायला किंवा आपण आरीवर्क जे करतो ना, तर ते मणी असतात ना, तर ते मणी 2 घालून घेतलेले आहेत. आणि ते मणी झाल्यानंतर एकदम छोट्या साईजचा सोन्याचा मणी घालून घेतलेला आहे. तर तो मणी घालून झाल्यानंतर परत गोल्डन कलरचे 2 मणी घालून घेतले मी. तर हा मंगळसूत्र व्यवस्थित पहा तुम्ही कसा बनवला आहे मी, आणि नंतरच तुम्ही पण बनवायला सुरुवात करा, कारण की ह्याच्यामध्ये ना खूप स्टेप बाय स्टेप मणी वेगवेगळे घातलेले आहेत मी. तर तुम्ही काय करता, असा अर्धा अधुरा हा व्हिडिओ पाहता आणि लगेच तुम्ही मंगळसूत्र बनवायला सुरुवात करताल, तर तसं करू नका. तर हा माझा मंगळसूत्राचा व्हिडिओ आहे ना, तर तो पूर्ण कंटिन्यू पहा व्यवस्थित, आणि मगच तुम्ही पण घरच्या घरी बनवून पहा. आणि हा जर मंगळसूत्र तुम्हाला जर बाहेर बनवून घ्यायचं जर म्हटलं ना, तर तुम्हाला 100 रुपये सहज लागतील. तर बाहेर पैसे देण्यापेक्षा आपण आपल्या घरी टाईम असेल आपल्याकडं तर मोकळा वगैरे, तर आपण घरच्या घरी बनवून पाहायचा ट्राय करून. तर तुमच्यासाठी स्पेशल आपले व्हिडिओ आहेत. तर चला बोलता बोलता 2 कप्पे झालेले आहेत बनवून. सोन्याचे मण्याचे पण 2, सोनेरी मण्याचे पण 2 आणि काळे मण्याचे 4. तर असे टप्पे झालेले आहेत आपले. तर परत आपण काळेच मणी घालणार आहोत. इथे पण काळ्या मण्याचा टप्पा आहे. तर असंच आपला स्टेप बाय स्टेप मंगळसूत्र छानसं बनवलं आहे. तर हे पहा, इथं ह्या 2 टप्प्यामध्ये भरपूर असे काळे मणी घातलेले आहेत मी, आणि त्याच्या शेजारी गोल्डन आणि सोन्याचा मणी. पण ह्या स्टेपला काय केलं मी, सर्व मणी गोल्डन पण, सोनेरी पण आणि सोनेरी काळे मणी हे सर्व मणी आहे ना कमी कमी घातलेले आहेत, कारण की हा टप्पा जो आहे ना
तर हा टप्पा आपल्या जो बळ्या मंगळसूत्र वगैरे असतो ना त्याच्यापासला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस केलेला आहे. म्हणजे ते सेम तीच पद्धत आहे, पण मण्याची क्वांटिटी कमी केली आहे. तर त्यामुळं तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, हा मंगळसूत्राचा व्हिडिओ जो आहे ना आपला आजचा, तर पूर्ण पहा आणि मगच तुम्ही बनवायला सुरुवात करा. तर हे असं बनवलं आहे आपण मंगळसूत्राचं स्टेप इथली. तर हे झाल्यानंतर परत आपण काय करणार, इकडल्या साईडने पण 3 सोनेरी मणी, 3 काळे मणी इकडे एक घालणार. त्यानंतर परत 4 काळे मणी घालणार आणि 4 काळे झाल्यानंतर परत गोल्डन कलरची मणी घालणार आणि गोल्डन झाल्यानंतर परत सोन्याचा 1 मणी, परत गोल्डन मणी, परत काळे मणी 4 आणि नंतर पुढला जो स्टेप आहे तर तो सोनेरी काळ्या मण्याचा असणार आहे. तर हा असा आपला आजचा मंगळसूत्र आहे. बनवायला म्हणजे तुम्हाला जर आवड असेल मंगळसूत्रे बनवायला वगैरे घालायला ना, तर खूप सोपं आहे. पण ज्या लेडीजने कधी मंगळसूत्रे बनवलेच नाही आणि तर त्यांच्यासाठी थोडंसं अवघड असू शकतं. पण ज्या लेडीजला पहिल्यापासून मंगळसूत्रे गाठता येतात, बनवता येतात ना, तर त्यांच्यासाठी थोडंसं सोपं आहे. तर चला, आता आपला तो पदर घालून झालेला आहे. तर तो झाल्यानंतर आता आपण परत त्याच्या शेजारी सोनेरी मणी घालून घेऊयात. तर सोनेरी मणी घातल्यानंतर परत आपण त्याच्या शेजारी काळे मणी घातले. काळे मणी झाल्यानंतर परत गोल्डन कलरचे 2 मणी आणि त्याच्या शेजारी सोन्याचा मणी, परत गोल्डन मणी, सोन्याचा मणी, असंच व्हायचं आहे पूर्ण. कारण की आपला पहिला जो पदर आहे ना, तर त्याच पदरासारखा दुसरा पदर ओवायचा आणि त्या पदराचं माप घेऊन दुसरा पदर ओवायचा. कारण की पहिल्या पदरापेक्षा दुसऱ्या पदरामध्ये मणी जास्त पण नाही झाले पाहिजे आणि कमी पण झाले नाही पाहिजे. तर जास्त झालं तर पदर थोडा मोठा होईल इकडल्या साईडचा आणि खालीवर मंगळसूत्र दिसेल आणि कमी झालं तर इकडला पदर कमी येईल. तर त्यामुळं दोन्ही पदर सेम घेऊनच ओवायचे. तर चला, बोलता बोलता आपलं खूप छान असं मंगळसूत्र बनून झालेलं आहे. तर नंतर दोरा कट करून घेतला सुईचा. दोरा कट करून झाल्यानंतर शेवट लास्ट जो असते ना आपली स्टेप, ते फिरकी घालून घ्यायची. फिरकी घालून झाल्यानंतर त्याला डाग द्यायचा काड्याची पेटी वगैरेने. तर हा आपला मस्त 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र बनून तयार झालेला आहे फक्त 6 मण्यापासून. तर तुम्हाला हा आजचा मंगळसूत्र कसा वाटला नक्की सांगा मैत्रिणींनो. फक्त 6 मण्यापासून 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र बनवलं आहे आपण आजचं. तर मला तर खूपच आवडला हा मंगळसूत्र बनवलेला शॉर्ट मिनी गंठन टाईप मंगळसूत्र. तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजचं मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटलं ते. तर तुम्ही जेवढे छान कमेंट वगैरे करताल आणि तुम्ही जेवढा प्रतिसाद देताना आपल्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे जर छान आले ना, तर मला पण असे नवीन व्हिडिओ बनवायला आवडते आणि उत्साह निर्माण होतो. कारण की व्ह्यूज वगैरे चांगले आल्या तरच माणसाला इंटरेस्ट वाढतो. व्ह्यूज जर कमी आले तर मग माणसाचा इंटरेस्ट पण कमी होतो. तर चला मैत्रिणींनो, हा मंगळसूत्र तुम्हाला आवडला असेल तर लाईक वगैरे करा बिंदास. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता. कारण की मी घरच्या घरी बनवते हे मंगळसूत्रे आणि ऑल इंडिया शिपिंग पण आहे. चार्जेस तुमच्याकडे असतील, माझ्याकडे जर असतील तर अजून मंगळसूत्रेमध्ये पैसे जास्त लागतील. तर चला, परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं आजचं मंगळसूत्र पहा आणि तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आणि काय होतं, काही लेडीज जर जॉबला वगैरे कुठे जात असेल ना, तर असं साधं सिंपल मंगळसूत्र छान वाटतं घालायला, जास्त बदबद घालण्यापेक्षा. आणि जॉबला जाणार लेडीज जर कपडे घालता असेल ना, फॉर्मल ड्रेस समज पॅन्ट शर्ट वगैरे, तर त्यांच्यासाठी हा मंगळसूत्र खूप छान आहे. काय होतं, साडीवरती लॉंग मंगळसूत्र छान दिसतं, पण ड्रेस वगैरे जर असेल ना त्याच्यावरती शॉर्ट आणि एकदम नाजूक मंगळसूत्र छान वाटतं. तर